नम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ आहे की 10वी 12वीचा जो रिझल्ट विषयी मी माहिती सांगणार आहे। एक GR म्हणजेच ऑफिशियल GR महाराष्ट्र स्टेट बोर्डने दिलेला आहे, तर तो तुमच्यासमोर मी दाखवणार आहे आणि त्यामध्ये काय सांगितलं हे देखील सांगणार आहे। कधी लागणार आहे 10वीचे रिझल्ट हे देखील मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भरपूर जण व्हिडिओ पाहतात पण चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही। आणि मी तुम्हाला एक टास्क देतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही काय करा की हा जो व्हिडिओ आहे तुमच्या 10 मित्रांना तरी शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची काही माहिती होऊन जाईल। आणि त्यांना शेअर करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करायला लावा। सबस्क्राईब केल्याने अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात एक नंबर येतील आणि तुम्हाला बोर्डाच्या निकालाची तारीख किंवा बोर्डाविषयी संपूर्ण माहिती किंवा अन्य विषयी माहिती 10वी 11वी 12वी विषयी माहिती येत राहणार आहे। तर या ठिकाणी पहा, आपण सध्या बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहेत। या ठिकाणी तुम्हाला मी गोल करून दाखवत आहे महाराष्ट्र बोर्ड स्टेट या ठिकाणी वेबसाईट, याच्यामध्ये आपण सध्या आहेत ऑफिशियल वेबसाईटमध्ये। तर तुम्ही या ठिकाणी बोर्डाचा लोगो वगैरे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या ठिकाणी यांच्याकडून ही नोटीस आलेली आहे, म्हणजेच SSC HSC बोर्ड। तर ही नोटीस या ठिकाणी दिलेली आहे। पहा, 10वी 12वी मार्च परीक्षा निकालाच्या अफवांबाबत ही नोटीस आहे, अफवांबाबत आहे। तर ही नोटीस तुम्हाला मी डाउनलोड करून दाखवत आहे, ठीक आहे। आणि या ठिकाणी मी नोटीस डाउनलोड केलेली आहे। आता ही डाउनलोड झाल्यानंतर मी तुम्हाला वाचून दाखवतो। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुम्हाला बोर्डाकडून ही नोटीस या ठिकाणी आलेली आहे। तर मी ती वाचून दाखवत आहे। इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पण आहे, पालकांसाठी पण आहे आणि शिक्षकांसाठी पण या ठिकाणी हे नोटीस आहे। कळविण्यात येते की सोशल मीडियाद्वारे, म्हणजेच सोशल मीडिया जे इंस्टाग्राम वगैरे त्याच्यामधून तुम्हाला काही पण सांगण्यात येतं आहे। 10वी 12वीच्या 2024च्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे, म्हणजे प्रयत्न होत आहे। म्हणजे काही यूट्यूबर्स काय करत आहेत किंवा इंस्टाग्राम जे क्रिएटर्स आहेत ते या ठिकाणी बनवत आहेत की 10 तारखेला तुमचा निकाल लागणार आहे, 11 तारखेला लागणार आहे, 12। तर हे सरासर चुकीचं आहे मित्रांनो, हे तुमची फसवणूक करत आहे, म्हणजे त्यांना व्ह्यूज वगैरे मिळवण्यासाठी। तर आपल्या चॅनलवर आजपर्यंत असं कधी झालेलं नाही, आपण असे कधी व्हिडिओ बनवलेले नाही आहेत। तर मी या ठिकाणी तुम्हाला सगळं एकदम व्यवस्थित सांगत असतो, ऑफिशियली अपडेट मी सगळ्या देत असतो बोर्डाच्या। तर या ठिकाणी पहा, चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न आहे आणि तरी सर्व संबंधित घटनांची अशा अफवांवर विश्वास ठेवू नये। म्हणजे ज्या अफवा तुम्हाला येतात, म्हणजे 10 तारखेला निकाल आहे असं तसं गुगल सांगतं, या अफवांवर विश्वास ठेवू नका। या वेबसाईटवर जेव्हा ते जाहीर होईल की बोर्डाचा निकाल कधी लागणार आहे, तेव्हाच तिच्यावर विश्वास ठेवा। ही जी वेबसाईट आहे तिची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही नोटीस देखील तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करू शकता, हा व्हिडिओ देखील करू शकता आणि त्यांना म्हणा की कुठल्याही प्रकारचे गुगलवर आता सर्च करू नका। तुमचा निकाल महाराष्ट्र बोर्डाने सांगितलेला आहे की हा जो निकाल आहे तो मेच्या 3ऱ्या आठवड्यात, मेच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे, ठीक आहे, 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात। त्यामुळे तुम्ही तोपर्यंत कुठलाही व्हिडिओ म्हणजे पहा, पण अशा अफवांवर विश्वास ठेवू नका। तुम्ही तोपर्यंत जनरल नॉलेजचे व्हिडिओ पाहिले तरी चालेल। तर हा होता आजचा व्हिडिओ, तुम्हाला या ठिकाणी सूचना होती आणि ही एकदम बोर्डाची ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी काढलेली आहे। तुम्हाला खोटं वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही वरती देखील पाहू शकता, महाराष्ट्र बोर्ड स्टेट अँड सेकंडरी हायर, म्हणजे SSC आणि HSC दोघांसाठी पण आहे, 11वी 12वीसाठी। तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।